हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो. तर काल काकांचं 13वं झालं. हां. तर 13व्यानंतर आमचं मध्ये सर्व घर वगैरे आवडलं जातं, कारण 13 दिवस देवपूजा वगैरे काहीच केली जात नाही. त्यामुळं मग आता ते सुद्धा आवरायचं आहे. तर मम्मी पण देवघर आवरतं आता, कारण देवपूजा करायची तर आधी देवघर आवरायला लागेल. आणि आता आम्ही पण किचन वगैरे आवरायला काढणार आहे, पण त्याआधी आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. कारण मग दिवसभर सगळं काम करता करता स्वयंपाक राहून जाईल. मग आधी स्वयंपाक करून घेऊ आणि मग बाकी आवरायला सुरुवात करू. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आज दिवसभर कामच होणार आहे, कारण मग सर्वच आवरायला काढायचं. तरी आज फक्त किचनच होईल मला असं वाटतं. मग परत आमचं बेडरूम वगैरे स्टोर रूम वगैरे सगळंच आवरायचं आहे. म्हणजे जसं दिवाळीला आवरतो ना आपण, पूर्ण एकूण एक काम आवरायला लागणार आहे. कारण सुतक म्हटल्यावर आमचं मध्ये सर्वच आवरायला लागतं. तर चला आता आवरायला सुरुवात करू. तर जवळपास सकाळचे 9 वाजलेले आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली. जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं, आज आपल्याला घर आवरायला काढायचं होतं, त्यामुळे लवकर स्वयंपाक करून घेतोय. आणि इथे मी मस्त असा रवा बनवते. तर तुम्हाला विचार पडला असेल की हा ब्राऊन कलरचा का दिसतोय. तर आधी मी साजूक तुपामध्ये रवा गरम करून म्हणजे फ्राय करून घेतला, थोडासा मस्त भाजला आणि त्यानंतर मी त्यात एक खारी खोबऱ्याचा लाडू ॲड केला. तर लाडूमध्येही साजूक तूप होतंच, तरीही मी वरतून थोडंसं अजून टाकलं, कारण मला आवडतं. आणि ड्रायफ्रुट्स वगैरेही होते. आणि तर त्याच्यामध्ये मी ॲडिशनल थोडासा गूळ ॲड केला, तर खूप टेस्टी झाला होता हा रवा. तर अशा प्रकारचा रवा मी घरी आल्यानंतर इथे पहिल्यांदा बनवला. तर आमच्या आईंनी मला सांगितलं होतं की असा तू बनव तर छान लागेल. म्हणजे काही बाळ असतात जे आईला खारी खोबऱ्याचा लाडू खाऊ देत नाही, किंवा लाडू खाल्ल्यामुळे बाळाचं पोट दुखतं. तर असं काही असेल, कोणासोबत असं घडत असेल, तर तुम्हीही रव्या भाजल्यानंतर त्याच्यामध्ये खारी खोबऱ्याचा लाडू ॲड करून तोही चांगला भाजून त्यात गूळ मिक्स करून छान असा रवा बनवू शकता. तर इथे तुम्ही बघताय हिरवीगार मस्त आपली कोबीची भाजी बनते. त्यामध्ये मस्त असं मटार पण टाकलेला आहे, तो खूप टेस्टी झाला होता. आणि शेवग्याची भाजी पण एका साईडला ऋतुताई बनवत होत्या. तर त्यांच्या भाज्या बनवून झाल्यानंतर मी इकडे चपात्या करायला घेतल्या आणि घरही आपल्याला आवरायला काढायचं होतं. तर किचन क्लिनिंग करण्याआधी आम्ही स्वयंपाक करून घेतला. आणि एका साईडला तुम्ही बघताय इकडे आई देवघर साफ करायला सुरुवात केली आईंनी. तर देवघराच्या भिंतीपासून जाळे जुळे झटकण्यापासून बरंच काही काम काढलं होतं. आणि इकडे तुम्ही बघताय ऋतुताई भांडे खाली घेत आहे किचनचे. आणि एक ताई पण आलेले आहे आमच्या मदतीसाठी. आणि घरामध्ये प्रसन्न असं वातावरण होतं. श्री स्वामी समर्थ यांचे मस्त असे गाणे चालू होते. आणि आपला लाडू बघा गाणे ऐकता ऐकता झोपून गेला. तर इकडे जो स्वयंपाक केला होता ना, तो इकडे मी एका साईडला ठेवून घेतलेला, कारण मग त्यावर धूळ वगैरे पडायला नको. आणि किचन क्लिनिंग करताना मग आपल्याला ह्या गोष्टीचीही काळजी घ्यावी लागते. बरेच दिवस झाले आम्ही देवघरामध्ये गेलेलोही नव्हतो, कारण आम्हाला सुतक होतं आणि बरीच धूळ साचली होती. कारण आपलं असतं ना डेली रुटीन, रोज झाडू मारणं किंवा फरची पुसणं, देवांना आंघोळ वगैरे घालणं, तर ते झालेलंच नव्हतं 13 दिवसापासून. त्यामुळे खूप धूळ साचलेली. आणि ताई आलेल्या आमच्या मदतीसाठी, त्यांची मुलगी पण होती. तर त्या दोघीही भांडे घासण्यासाठी आम्हाला मदत करत होत्या. आणि आम्ही दोघी ऋतुताई तिकडे भांडे रिकामे करत होत्या, आम्ही इकडे भांडे सुकवायला टाकत होती. आणि अशी जर भांडी मांडून ठेवली ना, तर मग काही टेन्शन राहत नाही. म्हणजे भांड्यांना डाग पडत नाही खरं तर. कारण जाळीमध्ये आपण भांडे टाकतो ना, तर एकावर एक भांडे टाकल्याने ना भांड्यांना डाग पडतात पाण्याचे. त्यामुळे मी संपूर्ण हॉलमध्ये चादर अंथरून एक एक भांडं असं पालथं मारून ठेवलं, जेणेकरून भांडे व्यवस्थित स्वच्छ होतील आणि पाण्याचे डाग त्यावर पडणार नाही. आणि हे किचन क्लिनिंगचं काम बघायला जितकं सोपं वाटतं ना, ते रिअलमध्ये तितकंच अवघड असतं. म्हणजे आपल्याला वाटतं की आई फक्त किचनची भांडी खाली घेऊन घासायची आणि परत एकदा मांडायची आहेत. पण असं आपल्याला बोलायला सोपं वाटतं, पण खरं सांगते आमचा पूर्ण दिवस यात गेला. तर त्या ताई पण होत्या आमच्या मदतीला. तरीही भांडे काढण्यात आणि लावण्यात जास्त वेळ जातो हे आम्हाला नंतर समजलं. प्लस आम्हाला किचनही घासून घुसून स्वच्छ करायचं होतं. आणि तुम्ही इकडे बघताय आईंची धूळधाळ साफ करून झालेलं. आणि इकडे आई मस्त देवांना आंघोळ घालताय. तर मस्त असे देवांना चकाचक चमकवलं आईंनी. आणि देवघर नंतर खरंच खूप सुंदर दिसत होतं. तुम्हाला नंतर मी पुन्हा एकदा दाखवेलच. तर इथे तुम्ही बघू शकता आपली विठू रुक्माई, आपली बालाजीचा फोटो
आहे, आमची योगेश्वरी माता, त्यानंतर गणपती बाप्पा पण मस्त असे चमकत आहे. आणि इकडे एका साईडला भांडी बघा, खूप सारी भांडी मांडून ठेवली आहे. तरी पण ही अर्धीच भांडी होती, अजून मोठी मोठी भांडी बाकी होती. तर त्या ताई बोलल्या की आज अर्धी घासू, उद्या थोडी घासून घेऊ बाकीची राहिलेली. तर बऱ्यापैकी तुम्ही बघताय किचन किती घाणेरडा झालेला होता. भांडी काढल्यानंतर बरीचशी धूळ आम्हाला स्वच्छ करायची होती. आणि लाफ्टवरचे मोठे मोठे डबे होते ना, तेही आम्ही एका साईडला काढून घेतले. आणि त्या ताई बोलल्या की हे डबे आहेत ना, हे उद्या घासू आपण, कारण त्याही दमलेल्या होत्या. आणि मग आम्ही पण विचार केला की नको, त्यांनाही एकाच दिवसात इतका लोड नको. तर मग आम्ही दोघींनी मिळून मग किचन क्लिनिंगला सुरुवात केली. इकडे मी झाडू वगैरे घेतला आणि झाडूनी संपूर्ण कडा म्हणजे किनार वगैरे, कोपरे वगैरे, त्याच्यावर जे जाळे असतात किंवा काही कधी कधी किडा असतो, जो जाळं क्रिएट करतो, तो किडा असेल किंवा धूळ असेल, ते सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि इकडे जी रॅक आहे ना, तर ती रॅक ना म्हणजे भिंतीला चिपकून आहे, ती काढता येत नाही आम्हाला. त्यामुळे मग ती अशीच घासणीने घासून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी लागते. आणि किचनमध्ये किचनमध्ये सिस्टीम अशी ना की पाणी काढायला जागा नाही आहे. नाहीतर आमचं प्लॅनिंग होतं की नळी धरून आपण संपूर्ण किचनच धुवून घेऊ, पण ते काय आमच्याकडून शक्य नाही झालं. तर मग त्यामुळे आम्ही इकडे एका साईडला रॅक घासायला सुरुवात केली आणि एका साईडला धूळ वगैरे झटकायला सुरुवात केली. तर मग बराच वेळ लागला याला, अक्षरशः म्हणजे दुपारचे 4 वाजले होते किचन क्लिनिंग करता करता. आणि तरीही आम्हाला अजून भांडी वगैरे लावायची बाकी राहिली होती. आणि एवढ्या सगळा काढलेला पसारा एका बाजूला आणि माझा लाडू एका बाजूला, म्हणजे तो सकाळचा जसा झोपलेला, खरं सांगते जोपर्यंत आमचं सर्व काम आवरून होत नाही तोपर्यंत तो झोपलेलाच होता. म्हणजे अधूनमधून तो उठलाही होता 1-2 वेळा, त्याला भूक लागलेली. म्हणजे जसं तुम्हाला माहितीच आहे की लहान बाळाला 2-3 तासातून एकदा फीड करावं लागतं. तर तो उठायचा आणि दूध पिऊन झाल्यावर परत झोपायचा. तर त्याने आम्हाला खूप कोऑपरेट केलं. आणि तो असा जेव्हा आम्हाला वाटतं ना की हां, आज आपल्याला काहीतरी काम करायचं आहे आणि याने आज समजून घ्यावं, थोडंसं कोऑपरेट करावं, तर आपला लाडू इतका हुशार आहे ना की त्याला सांगावं लागत नाही. तो खूप समजूतदार आहे. जसं तुम्ही बघितलंच, जेव्हा आम्ही आलो एंट्रीच्या वेळेला पण तो रडला नव्हता. त्या दिवशी पण त्यांनी म्हणजे पप्पांनी घरातल्या सगळ्या मेंबर्सनी इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं. तर ते सगळं तो बघत होता, हसत होता, खेळत होता. तर तसंच आहे त्याचं, की असं काही असेल ना की आज घर आवरायला काढलंय किंवा काय आहे, काय माहिती काय भानगड आहे, पण त्याला खूप कळतं त्याला आणि तो त्रास देत नाही. त्यामुळे तो झोपला म्हणून मी इतकं काम करू शकली. आणि ऋतुताईंनाही मदत झाली. आम्ही दोघींनी मिळून खूप छान आणि मस्त असं किचन सेट केलं. ते पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. आणि किचनसाठी आणि फ्रीजसाठी आपण काही कंटेनर्स मागवलेले. तर जेव्हा आपण सेट करू ना छान असा किचन आणि फ्रीज सेट करू ना, तर तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. फायनली बरंचसं आवरून झालं. इकडं किचन वगैरे क्लिनिंग झाली सगळी, खिडकी पण वॉश करून झाली, वरचंही सगळं लाफ्ट वगैरे आवरून झालं. आणि हे भांडे ठेवायची जी रॅक आहे ही पण चांगली ऋतुताईंनी घुसून बघा किती क्लीन, मस्त चकाचक चमकते मस्त. फ्रीज बाहेरून पुसून झालं आहे, आतमधून बाकी आहे. आणि खाली फरची पण बरीपैकी क्लीन झाली. माठ स्वच्छ धुवून घेतला पाण्याचा आणि आता फिल्टरचं पाणी सोडलं माठात. आता फक्त भांडे लावायचे बाकी. तर एकदा स्वच्छ सगळं सुकलं की आपण भांडे लावून देऊ आता. इतकं आवरता जवळपास दुपारचे 4 वाजले होते आणि आम्ही दोघीही खूप थकून गेलेलो. त्यानंतर मिस्टर घरी आले आणि त्यांना जेवण करायचं होतं. तर मग येताना ते आमच्यासाठी ज्यूस घेऊन आले होते, स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक आणलेला. तर मग आम्ही तो पिला आणि त्यांना असं वाटलं की हे दोघे दमलेले आहे त्यामुळे घेऊन आले. पण आम्ही स्वयंपाक वगैरे केलेला होता. तर मिस्टर घरी आल्यानंतर आम्ही सगळे जेवण केलं आम्ही सगळ्यांनी आणि ज्यूसही घेतला जेवण झाल्यानंतर थोडा. तर हा ज्यूस अमोल भाऊंनी परत एकदा बनवला होता, काल तुमच्यासोबत आम्ही शेअर केलेलाच. तर खूप छान ज्यूस बनला होता.
तर तुम्हीही कधी ट्राय करून बघा. स्ट्रॉबेरी, मिल्क आणि थोडीशी साखर, तर असा मिल्कशेक खूप छान लागतो प्यायला. आणि ज्यूस वगैरे पिल्यानंतर मग आम्ही थोडा आराम केला, कारण दुपारची वेळ होती आणि म्हटलं थोडा आराम करू. आज खूप दिवसांनंतर इतकं पाण्यामध्ये काम केलं आणि कपडे पण ओले होऊन गेले होते दोघींचे. आणि ऋतुताईंच्या पाठीमध्ये पण थोडीशी नस भरल्यासारखं झालं होतं, त्यांची पाठ दुखत होती आणि मलाही थोडी थंडी वाजून आलेली. तर मग म्हटलं आपण दोघीही जरा वेळ आराम करू. त्यानंतर मग 1-1.5 तास आम्ही आराम केला आणि पुन्हा एकदा फ्रेशअप होऊन सायंकाळी 6:30-7 वाजता सुरुवात केली. तर इथे आम्ही सगळे काही भांडी आहेत ते पुन्हा एकदा व्यवस्थित ठेवतोय. जितका वेळ आम्ही आराम केला तितक्या वेळामध्ये आपला किचनही छान असा स्वच्छ झालेला, म्हणजे सुकला होता. पाणी वगैरे, फरची जी पुसलेली होती ती पण छान सुकली होती, भांडेही छान सुकले होते. मग त्यानंतर आम्ही आता इथे भांडी लावायला सुरुवात केली. त्याआधी ऋतुताईंनी रॅकवर छान असे आपले पेपर असतात ना ते अंथरले होते. तर मग असे पेपर वगैरे अंथरले ना तर धूळ लागत नाही भांड्यांना. आणि भांडी इथे आम्ही फक्त ठेवतोय सध्या तरी. तर ग्रॉसरी वगैरे आम्ही नंतर भरणार आहोत, तर ते आम्ही तुमच्यासोबत नंतर शेअर करूच. पण मग आत्ता विचार केला की आता सध्या आपण फक्त भांडे मांडून ठेवू. तर भांडी मांडायला काही आम्हाला इतका वेळ लागला नाही. पण बारीक निरीक भांडी असतात ना ती खूप किचकट काम असतं त्यांना गोळा करायचं. परत ते त्याचंच एक कोणत्या डब्याचं झाकण सापडत नाही, तर कोणतं डालन सापडत नाही, कधी काय तर कधी काय असं चालू असतं. तर बराच वेळ लागला भांडी मांडता मांडता, त्यालाही 1-2 तास चालले गेले. तर मोठी मोठी भांडी तर घासायची बाकीच होती. आणि रेग्युलर यूजमध्ये जितकी भांडी लागतात ना आपल्याला तितकीच भांडी आम्ही ठेवली होती. बाकी बऱ्यापैकी भांडी आम्ही पॅक करून ठेवली. आणि देवघर आवरल्यानंतर मग आई दुकानावर गेल्या होत्या, तर त्याही थकलेल्या होत्या तरीही त्या दुकानावर गेल्या. तिकडून आल्यानंतर त्यांनी बघितलं, पूर्ण दिवस लागला आम्हाला पूर्ण किचनची भांडी आवरता. आणि मग घरी आल्यानंतर मग त्यांनी आम्हाला स्वयंपाकाला मदत केली. तर त्यांनी आम्हाला मदत केल्यामुळे आमचं काम लवकर झालं आणि जेवणही लवकर झालं. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त काम काम आणि कामच होतं, तर थोडासा कंटाळाही आला असेल तुम्हाला व्हिडिओ बघताना, पण मग समजून घ्या. आणि चला, सगळ्यांना शुभरात्री. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.